हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मधुबनी आणि वारली या चित्रशैली बघितल्या. तर या व्हिडिओमध्ये आपण गोंद या चित्रकला शैलीबद्दल बोलणार आहोत. मध्य प्रदेशातील गोंद या आदिवासी जमातीने ही चित्रशैली विकसित केली. गोंद या शब्दाचा अर्थ मुळात म्हणजे हिरवा पर्वत. आता मधुबनी आणि वारली या दोन्ही चित्रकला जशा आदिवासी जमातीने विकसित केल्या, तसंच मला वाटतं की आदिवासी जमात ही बाहेरचं जे काही ऑब्झर्वेशन आहे, जसं की नद्या, डोंगर, झाडं, निसर्गातलं जे दिसतं ते बहुतेक आपल्या चित्रांमध्ये उतरवत असतील किंवा दाखवत असतील. याही चित्रशैलीमध्ये चालीरीती जसं की लग्न, जन्म, गर्भपात, निसर्गाचे ऋतुमान, पेरणी, शेतीची विविध कामं ही सगळी या चित्रशैलीमधून डॉट किंवा आडवी रेष याद्वारे काढली जाते. तसंच या चित्रांमध्ये आपल्याला निसर्ग, झाडं, पान, फुलं, नद्या, डोंगर हे सगळं बघायला मिळतं. चित्रांसाठी लागणारे कलर्स हे नैसर्गिक घटकापासून वापरले जायचे, जसे की कोळसा, रंगीत माती, पानं, फुलं, शेण यापासून तयार करून चित्र. व्यंकटश्याम, दुर्गाबाई ही काही कलाकारांची नावं ज्यांनी गोंद चित्रकला जोपासली. तर ही चित्र आपल्याला प्रामुख्याने गोधडी, साड्या, ड्रेस, कॅनव्हास यावरती आपल्याला ते बघायला मिळतात. तर मीही हे चित्र काढण्याचा प्रयत्न केलाय. चला तर बघूयात. एका कार्डबोर्डवर मी हे चित्र काढून घेतलंय आणि त्यावर आता रंगवते. टेराकोटाच्या प्लेट्स असतात किंवा मातीची भांडी असतात किंवा आपण ही प्लास्टिकच्या प्लेट्सवरती पण काढून ते खूप छान दिसतात. एकदम बारीक काम असतं, त्याच्यामुळे खूप मस्त इफेक्ट येतो.
चित्र पूर्ण करून तयार आहे। यात मी डॉट आणि डॅश वापरून मुख्यतः ब्राऊन, ब्ल्यू आणि ग्रीन असे कलर्स वापरलेत। तर हे चित्र कसं झालंय हेही मला कळवा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कोणते जास्ती आवडतात, ट्रॅव्हल व्लॉग्स, पेंटिंग का गाणं, हे मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या भागात। बाय।